सो बुंगा फाईट एक थोडंसं चॅलेंजिंग गाणं होतं आणि आनंद शिंदेंना हँडल करणं चॅलेंजिंग होतं. ते गाणं जे तुम्ही आत्ता बघताय व्हिज्युअल्स ते नाही आहे सिनेमात आणि ते पूर्ण पण नाही आता तुम्ही जे ऐकताय ते. पण ना मला बोंबीलचा वास पण नाही आवडत. लास्टचा टेक होता, ह्या माणसाने मला ते थुंकू दिलं नाही म्हणे खा तू. मी खरंच अगोदर वाजवायची कामं ती केली, ती बँजो पार्टी ती वाजवलं जात होतं मी आणि ती गोष्ट मला कधीच आवडत नव्हती पण करावं लागत होते ते घरच्या परिस्थितीमुळं. 10-11 वेळा माझ्या डोळ्यात तेवढंच पाणी होतं. टेक झाला, कट जरी बोललं ना तरी मी नाचत होतो कडेला, मी थांबलो नाही आणि तो पूर्ण दिवसभर गाणं एक पूर्ण शूट केलं आणि दिवसभर मी नाचत होतो. बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा फाईट बुंगा टाईट बुंगा रातेला ब्राईट बुंगा फाईट. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मंचाची नीलम. सध्या सर्वत्र पावसाच्या सरी बरसत आहेत आणि त्यातच प्रेमाचा रंग पसरवायला सजना चित्रपट तुमच्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण कास्ट माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त. आता चित्रपटाची गाणी तर गाजत आहेत, परत ट्रेलर गाजतोय, टीजर गाजतोय, पण गाणी हे खूप लक्षवेधी वाटत आहेत. सो त्यापासूनच सुरुवात करेन की काय सांगणार की या गाण्यामागची आम्ही अशी कथा ऐकली की 4 वर्षाचा हा एकंदरीत प्रवास आहे. तर काय सांगायला आवडेल आधी त्या दिग्दर्शक म्हणून? ही जेव्हा गोष्ट लिहिली मी किंवा लिहित होतो ना, मला तेव्हाच माहीत होतं की ही फिल्म म्युझिकल होणार आहे. आणि लिहून झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मी भेटलो ओंकारला, ओंकार स्वरूप एकच नाव आहे ॲक्च्युली, आणि सुहास मुंडे, ह्या दोघांना. तर एवढं महत्त्व होतं त्या फिल्मला. म्हणजे मी कोणालाही न भेटता गोष्ट लिहून झाल्याबरोबरचं सगळ्यात पहिल्यांदा कोणाला भेटलो असेल तर म्युझिक कंपोजरला आणि गीतकारला. तर एवढं महत्त्व संगीत आणि गाण्यांचं या सिनेमात आहे. आता 4 वर्षाची प्रक्रिया आपण जाऊ टप्प्याटप्प्याने, धमाल आहे. म्हणजे त्या लिहिण्याची प्रक्रिया पण इंटरेस्टिंग आहे, त्याच्या चाली लावण्याची प्रक्रिया इंटरेस्टिंग आहे आणि मग रात्रभर जागणं ते खूप गमतीशीर आहे. आणि ज्या लोकेशनमध्ये हे सगळं शूट झाले, जवळपास 80% सिनेमा माझ्या गावामध्ये आणि माझ्या स्टुडिओच्या आजूबाजूलाच शूट झालेले आहे. 80% म्हणजे सिनेमात तिचं शूट केलं आहे मी जवळपास. आणि त्याच परिसरात बसून ही गाणी लिहिलेली आहेत. जिथं शूट होणार आहे तिथं बसून एक शब्द लिहिला आहे, तिथंच बसून चाली लावलेले आहेत आणि तिथंच परत ते शूट पण झालेलं आहे. इतकं ते त्या सगळ्यांचं म्हणतो ना आपण एक गुंफण आहे तेवढी जवळची. त्यामुळे ते जे आता आपण जाऊ टप्प्याटप्प्याने एका गाण्याच्या बाबतीत, कारण खूप 8 गाणी आहेत सिनेमामध्ये. आधी 5 होती, मग 6 झाली. मग पूर्ण सिनेमा झाल्यावर मी जेव्हा पूर्ण सिनेमा बघितला त्यात ओंकारनं BGM केलं होतं आणि त्यात 1-2 ठिकाणी असे 1-2 लाईन्स आल्या होत्या त्या सीनला, तशी तिथं गरज होती. तर त्या 1-2 लाईन्सला धरून मी म्हणलं की नाही, ह्याच्यासाठी गाणंच कर, आता ह्याच्यासाठी पण गाणं करत. परत ती 8 झाली. तर अशी ही प्रक्रिया आहे. आता मला वाटतं की 1 बाय 1 आपण, तुम्ही सांगा एवढी तुम्ही गाणी ऐकलेली आहेत तर कुठल्या गाण्यापासून आपण सुरुवात करावी, मग आपण त्याची प्रक्रिया आणि सगळी गोष्ट एन्जॉय करू. म्हणजे ॲक्टर पण आहेत, त्यांनी पण काय मजा घेतली त्या गाण्याला घेऊन शूट करताना. मग काही इमोशनल असतील, हॅपी फनी किस्से असतील ते असतील, किंवा डायरेक्टर म्हणून मी काय विचार केला ते. कंपोजर तर इथं आहे, सिंगर पण आहेत. पण तेच विचारेल की 8 गाण्यांची जी सुरुवात ती कोणत्या गाण्यापासून झाली आणि कशा तरीने ते सुरू झालं सगळं? सुरुवात तर फार मिक्स वेगवेगळ्या इमोशन्समधनं झाली, कारण की आमचं ब्रीफिंग असायचं आणि म्युझिकसाठी सिटिंग्स व्हायच्या. बट आता मी सुरुवात टायटल ट्रॅकने करतो. गाशील? तुझ्या काकणाची जोड नाही त्याला तोड, काकणाची जोड नाही त्याला तोड, गोड 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 तुझं मसन गोड, तुझं लाजन गोड, तुझं रुसन गोड, तुझं लाजन गोड, तुझं रुसन गोड, सजना सजना.
किती लावशील जीव माझ्या सजना, तुला सोडून जीव माझा राहीना. माझ्या कानातलं डोल नको देऊ हुल, ये जवळ नजरचा सूर मला घावना. ये मिठीत सजना, घे कुशीत सजना, दारात मांडव माझ्या तू सजव सजना. सजना 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 सजना. खूप छान. पण जेव्हा हे गाणं रेकॉर्ड केलं गेलं किंवा गायलं गेलं तेव्हा काय असे, कारण की या गाण्याचे बोल खूप रिलेटेबल आहेत, सो तेव्हा काय असे विचार डोक्यात ठेवले गेले किंवा अशी चाल त्यावर किती प्रॅक्टिस केली गेली आणि कशी ती ठरली सगळी? ओमकार स्वरूप मला स्क्रॅचेस पाठवायचा आणि मग ते ऐकल्यानंतर आम्ही 1-2 दिवसांनी रेकॉर्ड करायचो. सो मग ते सरांकडे पोहोचायचं गाणं आणि मग ते अप्रूव्ह केलं जायचं. तर ओमकारची सगळीच गाणी इतकी सुंदर होती आणि सजना टायटल सॉन्ग स्पेशली त्यांनी खूप पूर्वीच कंपोज केलं होतं. वेगळे शब्द होते किंवा त्यांनी बनवून ठेवलं होतं की असं एक गाणं सुचलंय. तर त्यानंतर मग ते या चित्रपटाचं मुख्य गाणं म्हणून करण्यात आलं आणि ऑफकोर्स सुहास दादांनी खूप सुंदर लिहिलेत शब्द आणि मला पर्सनली खूप मजा आली सगळीच गाणी गाताना. आणि तेव्हा माहिती नव्हतं की ही गाणी फायनलमध्ये सुद्धा मीच गाणार आहे. सो ॲज अ स्क्रॅच मी खूप प्रेमाने गात होते, कारण की ओमकार माझा खूप चांगला मित्र आहे आधीपासून. सो त्याची गाणी एका मस्त सुंदर अशा चित्रपटात जावी आणि जातायत याचा आनंद होता. पण नशिबाने मलाच ती 4 गाणी गायची संधी मिळाली आणि थँक्स टू ऑफकोर्स सर, ओंकार स्वरूप आणि सगळेच, की ती गाणी माझ्या आवाजातच ठेवण्यात आली. वा. पण मला असं वाटतं म्हणजे सगळ्यांनी मिळून ओंकारला जास्त त्रास दिला या सगळ्या प्रोसेसमध्ये. हो, म्हणजे 4 वर्ष झालं तो यातच आहे आणि त्या पूर्ण प्रोसेसमध्ये, त्याच्यामुळे मीही त्याच प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून. सो खूप धमाल आहे या प्रोसेसमध्ये. पण या गाण्या व्यतिरिक्त अजून कोणतं एक असं गाणं आहे जे थोडं चॅलेंजिंग वाटलं? कारण 8 गाणी आहे आणि सगळ्या वेगवेगळ्या थाटणीची गाणी असताना एखादं असं कोणतं तरी गाणं असेलच ना की ते करणं असं थोडं चॅलेंजिंग गेलं असेल? चॅलेंजिंग म्हणजे लोकांना नाचवणं. सो बुंगा फाईट एक थोडंसं चॅलेंजिंग गाणं होतं आणि आनंद शिंदेंना हँडल करणं चॅलेंजिंग होतं. कारण की भाऊंनी पहिली रिक्वायरमेंट दिली होती की आपल्याला एक असं गाणं आहे की पारण्या निघालाय, छान वरात सगळी नाचतीये, सगळी पोरं नाचत आहेत गावातली, सगळी टुकार पोरं वाकडे तिकडे नाचतात आणि लोक पण तशीच नाचली पाहिजे. आणि गायकाची रिक्वायरमेंट आहे आनंद शिंदे, आता मग तू कंपोज करायला लाग. सो सुरुवातीला ही रिक्वायरमेंट दिल्यानंतरच म्हणजे डोक्यात फिक्स होतं की आनंद शिंदे आणि नाचो गाणं. सो ते एक थोडंसं चॅलेंजिंग होतं, पण आता ते चॅलेंज सुटलंय कारण की सगळीकडे वाजतंय गाणं आणि गाजतंय गाणं. पण सर तुम्ही काय सांगणार की भुंगा फाईट हे गाणं आहे ते असं त्यांना चॅलेंजिंग गेलं, पण ते जेव्हा शूट होत होतं तेव्हा, कारण आम्ही बघतो ते वरातीतलं गाणं असावं किंवा असं बँडवालं गाणं आहे जे प्रत्येक ठिकाणी गाजलं किंवा वाजलं तर ते पाय थिरकलेच पाहिजे अशातलं ते गाणं आहे. सो ते तुमच्यासाठी शूट करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? बुंगा फाईट आहे ना, म्हणजे ह्याच्यातलं जे मूळ पात्र आहे तो ज्या कम्युनिटीतनं येतो ती लोक बऱ्यापैकी गावाकडं त्यांचे बँजो पार्टीज वगैरे अशा असतात आणि तो वाजवायचं काम करत असतो त्याचे मित्रांना वस्तीवरच्या पोरांना सवंगड्यांना घेऊन. आणि असं तो एक सीन आहे तसा खरं तर, आणि तिथं खूप तो एक इमोशनल सीन घडतो, सोशल त्याला टच आहे त्या गाण्याच्या, अगदी गाणं झाल्याबरोबर लगेच. तर पण त्याच्या अगोदरचा जो माहोल आहे तो असा आहे की ते सगळे मित्र, जसं टिपिकल गावाकडं लग्नाचं पारणं जातं तसं मला ते पाहिजे होतं. आणि ती म्हणतो ना की कसं आहे, शेवटी महाराष्ट्रात तसं नाचायचं म्हणलं की मग एकाच परिवाराचा आवाज आठवतो
आणि तो आवाज कसा आहे, म्हणजे मी तर त्या आवाजाचं वर्णन कसं करेल माहिती आहे. नाचायचं म्हणजे आमच्याकडे हलगी वाजली की खनखन झालं की आपण आपोआप अंग हलते ना, तसं त्या आवाज आपण मध्ये पण आहे. त्या हलगीसारखाच आहे खनखन काहीतरी त्यांचा, तो असं लागतो खनाखन. आणि मग मला त्यांचाच आवाज पाहिजे होता, आनंद शिंदेचा. आणि काय सांगू, म्हणजे ते आले होते तसं तर आनंद शिंदे असे एकदम आले, एकदम धडधड त्यांच्या मूडमध्ये, आणि पटकन गाऊन जायच्या ह्याच्यात होते ते. मग जरा त्यांना आम्ही घेऊन बसलो, गप्पा मारल्या, मग गाव आपलं सांगितलं, मंगळवेढा आम्ही मोळचं आहे असं तसं. मग जरा ते काय माहिती ते एक वेगळ्याच ह्याच्यात आले, ते काहीतरी मागवले, ते अफ्रेश दे रे म्हणले मला, भर त्या ग्लास, ते ग्लास अफ्रेश पिले. परत जाऊन त्यांनी जे बॅटिंग, ते म्हणजे अक्षरशः ते खाकरून थुकले विकले होते असे, हा हो काय 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 प्रकार केले म्हणजे आम्ही हा. आणि ते तो विषयच वेगळा होता. म्हणजे मला ती गरजच होती सिनेमाची. तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल ना, तुम्ही लक्ष, अच्छा हे असं आहे, असं नाही बाबा हे आपलं नाचावं आणि ह्याच्यासाठीच म्हणून टाकले गाणं. तर तो प्रसंग तसा आहे. तिथं ते ॲक्च्युली वाजंत्री म्हणून गेलेले असतात आणि म्हणून तिथं ते तसं गाणं हवं होतं. मग ते हे एक आहे. पण त्याच्यापेक्षा भारी किस्सा सांगतो, जो सजना ह्यांनी ज्या टायटल सॉन्गची सुरुवात केली ना, त्या गाण्याचा शूटचा किस्सा सांगतो. ते गाणं जे तुम्ही आत्ता बघताय व्हिज्युअल्स, ते नाही आहे सिनेमात. ते गाणं ॲक्च्युअल बाजारामध्ये शूट झालेलं आहे. आणि ते पूर्ण पण नाही, आत्ता तुम्ही जे ऐकताय ते बाजार असतो ना गावातला, तालुका ठिकाणचा, त्या बाजारामध्ये ते गाणं शूट झालेलं आहे. आणि मला तो बाजार रिअल पाहिजे होता, की तसा तो फील पाहिजे होता, तशी लोकं पाहिजे होती, त्या बाजारातल्या सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या. मग आम्ही जवळपास, मला वाटतं त्या शूटसाठी ना जवळपास 1,500 लोकं आम्ही आणली होती. आणि जवळपास 50 एक दुकानं, स्टॉल्स आम्ही तो बाजार बनवला आहे. ते आता तुम्ही बघितलेलं नाही, तुम्ही सिनेमा बघाल ना तेव्हा लक्षात येईल. आमचं शूट सुरू आहे. त्यात कसं ते दोघं आहेत, सजनाची परिस्थिती वेगळी आहे, वंदीची परिस्थिती वेगळी आहे. वंदीच्या परिस्थितीनुसार वंदी बाजारातल्या गोष्टी घेते, सजनाच्या परिस्थितीनुसार तो त्याच्या गोष्टी घेतोय. म्हणजे काही असं ते त्याच्यातनं पण खूप एक गोड स्टोरी पुढे जाते. त्यांचा वेगळा इनोसन्स आहे प्रेमाचा. मात्र घडणाऱ्या गोष्टींवरनं 1-2 क्लास पण कळत जातात. जसं की तो एक जुन्या बाजारातले कपडे घेतो तो, म्हणजे 100 रुपयाचा झाराचा शर्ट, 150 रुपयाचा गुच्चीचा आर्मानीचा शर्ट, तसे काही सीन्स पण आहेत, खूप भारी सीन तसे इंटरेस्टिंग. तर आणि ती वंदी बघते, तिला असं फील होतं की अरे, म्हणजे म्हणून ती तिच्या सजनासाठी तो जो शर्ट आहे ना, तुम्ही बघता ना गाण्यामध्ये, जो गोधडीचा आहे, तो ती स्वतः विणते त्याच्यासाठी, गोधडीचा शर्ट, आणि एका खूप स्पेशल टाईममध्ये त्याला देते. असं ते कनेक्शन्स आहेत. आणि त्याच सीनमध्ये ना एक खूप भारी किस्सा आहे, मला वाटतं मी त्यांनाच देतो तो बोलायला, की कारण ती एकदम शेवटी काय आहे, तो गाण्याच्या शेवटी सजना झिंगे बोंबील घ्यायला गेलो, सुकट, हे लोक सुकट बिकट खातातच ते बाजारात गेले की, आणि तो झिंगा बोंबील घेत असतो, आणि वंदी तिकडून तिचा बाजार करून येते, जवळ आलं की एकदम नाकाला हात लावते. आणि बोंबीलचा किस्सा मला तिच्याच तोंड नाही काय तर मी तिच्या तोंड नाही का. कसं आहे ते की मी नॉनव्हेज खाते, सी फूड पण खाते मी, पण ना मला बोंबीलचा वास पण नाही आवडत. म्हणजे हे आणायचे ना स्टुडिओला, हे बनवून खायचे, तर मी आणि महेश दादा त्याला पण नाही आवडत. आम्ही दोघं रूममध्ये लॉक करून तिकडं सेपरेट जेवायला बसायचं. आम्हाला ते स्टुडिओभर सगळा वास व्हायचा ना त्याचा, तर ती वास पण मला आवडत नव्हता. आणि भाऊंनी एके दिवशी सांगितलं की असंच बोंबील आणलं होतं. मी म्हणलं किती घाण वास येते, म्हणलं कसं खात असतील काय. तर मग भाऊ म्हणले की ही तुला खायचं आहे म्हणले. मी असे होते, काय मला खायचंय, कच्चा. तर मला काय पण, मला मस्करी करायची त्यांची सवय आहे, तर मला असं वाटलं की ते मस्करी करत असतील असं. तर म्हणले नाही. आणि थोड्या दिवसांनी मला खरंच ते समजलं की नाही, हे खरंच आहे, मस्करी नाही. आणि शूटचा दिवस आला, मला बाकी सगळं ठीक आहे, एक्सप्रेशन हे ते, पण बोंबील खायचं मला हे झालं. मग ते सांगितलं भाऊंनी, आणि जवळजवळ त्याचे 4-5 टेक झाले असतील सगळ्या 4-5 वेळा तो बोंबील खाल्ला. हा, आणि त्याचं काय झालं, कच्चा. ज्या गोष्टीचा मला वास पण नाही आवडत, ते मी असं ते सीन झाला खायचे,
हां मग ह्याच्याकडे बघून स्माइल बिल करायचे आणि कट म्हणलं ना मग मी साईडला येऊन मग पाणी द्या पटकन असं असं ठेवायचं. आणि लास्टचा टेक होता, ह्या माणसाने मला ते थुंकू दिलं नाही, म्हणे खा तू खा गिळ माझी शपथ आहे तुला गिळ, आणि मला ते गिळायला लावलं. तर असं ते झालेलं आहे. एक्सेप्टन्स Yes. मला तो दाखवायचा होता की, आणि खूप इनोसंट एक्सेप्टन्स आहे. Yes. आता ते मी मुद्दाम खूप गोष्टी अशा आहेत ना की ज्या मी आत्ता तुम्ही बघताय ना त्या गाण्यांमधनं बाजूला ठेवलेले आहेत. पण मला असं वाटतं बाकी 2 कलाकारांनी बुंगा फाईट हेच गाणं जास्त एन्जॉय केलं असेल ना. जे काय होतं तो अनुभव कसा होता, कारण की ते गाणं वाजलं की आपण थिरकतो स्वतःहूनच, आणि तुम्हाला तर ते व्हिज्युअली एक आणायचंही होतं, आणि त्यात कसे तुम्ही स्वतःला ते एवढंच असं ठेवत होता की अरे यार एवढा डान्स करायचा आहे. अजून आम्हाला असं वरातीतला डान्स आठवत असेल ना तेव्हा. ह्या गाण्याची माझी स्टोरी सांगतो की गाणं तर आम्ही काय आता हा महाराष्ट्र एन्जॉय करायला लागलाय, पण आमचं असं होतं की त्या गाणं संपल्यावर एक सीन आहे, तो जरा आता ट्रेलर मध्ये दिसेल तुम्हाला ते सीन, थोडं ते मंदिरात हाकलून लावायचं आहे असा काय. मग त्या स्टोरी वाईज त्या गाण्यात आम्ही जास्त हे करू शकत नव्हतो म्हणजे कॅरेक्टर म्हणून. आणि मग हे गाणं होतं जेव्हा आम्ही डान्स प्रॅक्टिस झाली आमची 10-15 दिवस बापरे. पूर्ण. तिला डान्स तर येतो, म्हणजे हा ती तर शिकलेली आहे, तिला येतो. शिकली नाही, मी शिकलेली नाहीये, तर त्या पण गाण्यात आवड आहे. हा आवड म्हणजे नॉर्मल आपला बॉलिवूड डान्स असतो ना तो नॉर्मल असं म्हणजे आवड म्हणून मी करायची, पण असं शिकली नाहीये त्या प्रॉपर. दोघांना डान्स शिकवला सेटवर. हा शिकवलं, आम्ही डान्स करायचो वर्कशॉपच्या वेळेस ना. मग भाऊनी सांगितलं ना की असं असं त्या डान्सचं गाणं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोघात तर थोडंसं फ्लेक्झिबल व्हा. ह्यांचं कसं बॉडी असं जिम बिम करून मस्तपैकी 6 पॅक वगैरे अशी डाय. म्हणलं चला म्हणलं डान्स करू. मग आम्ही सगळ्यांना घेऊन मी मग ते एक काहीतरी व्हिडिओ लावून मग आम्ही डान्स शिकलेलो, आरशासमोर डान्स करायचो. तर मग आणि हा तर तुझ्या ह्याचं सांग, मी माझ्या डान्सचा नंतर सांगते. Yes. तर मग ही आमची डान्स प्रॅक्टिस झाली 10-15 दिवस. उद्या गाणं शूट आहे होणार आहे म्हणल्यावर आज पण 12 वाजेपर्यंत प्रॅक्टिस केली. आणि दुसऱ्या दिवशी मग ती स्टोरी वाईज तर ह्या गोष्टी बरोबरच आहेत त्या सगळ्या. गाणं झाले एक सीन आहे तो, आणि तिला म्हणजे अंगावर येणारा सीन आहे जरा, असं मी तर म्हणतो की ती मंदिरात हाकलून देते ती त्यांना, जी काय सजना ही कॅरेक्टर आहे ती का सगळ्यांना ह्यांना. तर गाणं असं शूट करताना काय आम्हाला एन्जॉय करता आलं नाही काय असं बऱ्यापैकी, कारण की ते आता स्टोरी वाईज आम्हाला ते गोष्टी सगळ्या करावं लागले. पण आवडतं गाणं आमचं हे. मला एक किस्सा सांगायला असं सांगतो की मी खरंच अगोदर वाजवायची कामं ती केली, ती बँजो पार्टी ती वाजवलं जात होतं मी, आणि ती गोष्ट मला कधीच आवडत नव्हती पण करावं लागत होते ते घरच्या परिस्थितीमुळं. त्यातला एक किस्सा सांगतो की वाजवायला गेल्यावर जेव्हा ती जरा पैशावाली लोक असते ती असे नोट तोंडात, ते मला कधीच आवडलं नाही आजपर्यंत. आणि मी वाजवायला गेलो का ना, एक ठिकाणी वाजवायला गेलो तर मला चांगलं आठवतंय. तिथं एक जण माणूस होतं त्यांच्या पाहुण्यातलं, ती काय करायचं असं सगळ्यांसमोर अशी नोट धरून असं फिरवायचं हे करायचं. मला ते आवडत नसल्यामुळे मी काय करणार, ते आले की असं इकडं तोंड करून वाजवायचं. त्याला काय वाटलं काय माहिती का, राग आला माझा, त्यानं भाऊ धरलं माझं तोंड असं इकडं फिरवलं तोंडात नोट घातली. अरे म्हणले काय, मी ते काढले पैसे शेजारच्याला दिलं, राहू म्हणलं तुला. आणि मग ही गोष्ट आहे. आणि अशा कॅरेक्टर म्हणून मला भरपूर गोष्टी अशा जे काय सजनाच्या आयुष्यात आहे त्या ती माझ्या पण आयुष्यात थोड्याफार होऊन गेलेल्या आहेत, त्या बऱ्याच म्हणलं तर चालेल. बहुतेक त्यामुळंच भाऊनी मला घेतला असेल किंवा घेतले असं म्हणाल मी. आणि ते सीन असं आहे की जेव्हा ते मंदिरात बसलेले असते ते कॅरेक्टर सजना त्याचे साथीदार सगळं वाजवून झाल्यावर जे काय पारण्यासाठी मंदिरात गेल्यावर असते का, मग ती बाकीचं नवरदेव ही सगळे आतमध्ये जाते, ती प्रथाच आहे अशी गावाकडे ते अजून पण. मग वाजंत्री तिथं बसलेली असते ती, मग ती एक जण असं येतंय इथं का बसला, ते ट्रेलरमध्ये तुम्ही डायलॉग बघितला असेल, जाऊन देवापाशी बसा घे उठा येत ना म्हणून हाकलून लावतोय. तर ती सीन आहे का, मी जेव्हापासून आमचं वर्कशॉप चालू होतं का तेव्हापासून मी गोकत होतो हे सीन मला करायचं आहे, हे मला सीन करायचं आहे. त्याच्या मागचं कारण पण सांगतो परत.
आणि त्या सीनची मजा सांगतो अगोदर की ती सीन कमीत कमी 10-11 वेळा रिटेक झाल्यात. फोकसमुळं, टेक्निकल इश्यूमुळं, काही काही वेळेस आमचं पण ॲक्टर्सचं थोडं मागं पुढं होत होतं. 10-11 वेळा माझ्या डोळ्यात तेवढंच पाणी होतं भाऊनला विचार असं. आणि ती गोष्ट का तर ती गोष्ट माझ्यासोबत पण घडलेली आहे अगोदर. ती माझ्या लय जवळची गोष्ट आहे. ते होते त्या झालेल्या आहेत त्या गोष्टी ती. आणि ती मला असं करायला भेटायला लागली का माझं भूतकाळ मला आज जगायला मिळायला लागला. तीच वागणूक, तीच सगळ्या गोष्टी. आणि एका गोष्टीचं भारी वाटलं की माझ्यासोबत झालेली गोष्ट आज कुठं तर लोकांना बघायला पण मिळणार आहे आणि ती मला करायला मिळणार आहे. त्यात मला लय होतं. त्यामुळं ती 11 वेळा रिटेक झालं तरी पण माझ्या डोळ्यात तेवढंच पाणी होतं. शेवटचा टेक फायनल झालेला ते आता तुम्ही बघताय त्यात पण तेवढंच इमोशन्स माझा येतं. तर अशा गोष्टी आहेत. म्हणजे या फिल्ममध्ये बऱ्याच भरपूर गोष्टी अशा आहेत की ती आमच्या सगळ्यांच्याच जगण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी. काळ बदलतो आणि जो आता बदललाय, जेव्हा स्वतःची ती गाणी स्वतः बघताय कसं वाटतंय? लय भारी. म्हणजे ते तर गोष्ट ना मी असं काय म्हणते ती शब्दात सांगू शकत नाही. माझ्यासोबत माझे मित्र आहेत ते जे लहानाचे मोठं झाले ते त्यांनी आजपर्यंत बघितलेलं आहे. आता माझं असं आहे की आता माझे मित्र आहेत ते माझ्यासोबतची परिस्थिती आता सगळ्यांची सारखी नसते. आणि माझं असं होतं की आज जर काही गोष्टी एखादी आम्हाला मिळून करायच्या आहे तर ते त्यांचं कॉलेज किंवा काय असेल घरच्या गोष्टी ते करून यायच्या. मला ती गोष्ट करायला म्हणजे त्यांच्यात जॉईन व्हायला मला माझं काम करून यावं लागायचं मिस्त्रीच्या हाताखाली हे ते. आणि ते म्हणजे मित्रच असते ते. त्या गोष्टीची आजपर्यंत त्यांनी मला कधी जाणीव पण होऊ दिली नाही की बाबा हे तू आमच्यापासून म्हणजे वाटत नाही तो आमच्यातला किंवा बाबा तू काम असं करतोय हे ते. मग मित्रांपेक्षा मोठं म्हणून कोणाचं नसतं मित्र म्हणेल. अशा गोष्टी आहेत. आणि ती एवढी एन्जॉय करते ती. आज स्टेटस ठेवते ती, स्टोरेज ठेवते ती. परत मला कमेंट करते ती, पर्सनली मेसेज करते ती, अक्षा लय भारी दिसायला लोका तू, लय भारी वाटायला, जिंकला भावा असं तसं. पण तुला विचारेल की सहकलाकारासोबत रोमॅन्टिक सीन करताना थोडंसं ऑकवर्ड असं फील होतं. आम्ही गाण्यात बघतोय असं खूप रोमॅन्टिक सीन आहेत आणि ते खूप छान वाटतं. जसं झोका गाण्यात तुम्ही दोघे झोक्यावर असता आणि तो खूप छान वाटतंय ते सगळं बघायला. पण शूट करताना कसं वाटत होतं नेमकं? झोक्याचं गाणं शूट करताना लय हे झालं. त्याचं सांगते किस्सा की 1.5 दिवसांचं ते शूट होतं. म्हणजे तसं तर भरपूर हे, पण लास्टचं जेव्हा आम्ही करत होतो ना तर पाण्यातला जी सीन दिसतंय ना ती आम्ही विहीर एक ठरवली होती. पण सगळं आम्ही लाईटचं ते सामान तिथं घेऊन गेलो. सगळं आम्ही कॉस्ट्युम सगळं करून गेलो आणि तिथं जाऊन बघितलं तर ते असं तेवढं नितळ आणि क्लिअर नव्हतं तिथलं पाणी. आठवतंय का भाऊ आपण विहीर बदलली होती. आणि असं झालं की मग आता काय करायचं बाबा, सगळं आणलंय आपण सामान आता पाणीच तेवढं क्लिअर नाही, कॅमेऱ्यात दिसणारच नाही पोहलेलं, तर काय करायचं. मग लगेच शोधाशोध चालू केली आजूबाजूला कुठल्या विहिरी आहे त्या. आणि मग एक विहीर सापडली त्याच्या जवळच होती. मग तिथं सगळं ती पाणी वगैरे स्वच्छ केलं हे ते. आणि मग ते भाऊंनी स्वतः शूट केलेलं आहे आणि ते मोबाईल आयफोनवरती शूट केलेलं आहे सगळं. जी पाण्यातलं आहे ना ते आमचे दादा आहेत, रणजित दादा DOP जे आहेत ना, त्यांना स्विमिंग येते पण अंडर वॉटर करायची होती. आणि भाऊ अंडर वॉटर स्विमिंगमध्ये एकदम एक्सपर्ट आहेत आणि त्यांचा स्टॅमिना म्हणजे सगळ्यात जास्त स्टॅमिना त्यांचा. त्या शूटला काय भाऊ, आम्ही अंडर वॉटर, आमच्या खाली भाऊ आणि प्लस ती कॅमेरा घेऊन आम्हाला फॉलो करायचं होतं. म्हणजे आम्ही तर काय पाण्यामध्ये पोहत होतो पण त्यांना कॅमेरा सहित पोहत आम्हाला फॉलो करायचं होतं. तर सगळ्यात जास्त अंडर वॉटरच्या ह्याच्यामध्ये भाऊंचं कष्ट आहे की बाबा त्यांचं भरपूर हे. आणि तिथं काय झालं होतं, माझा जी ड्रेस आहे ना त्याचं वेट लय आहे. म्हणजे जवळजवळ ते 3-4 किलोचं असं नॉर्मली त्याचं वेट आहे त्या ड्रेसचं. आणि पाण्यामध्ये गेल्यावरती ओलं झाल्यावरती अजूनच जास्त वेट व्हायचं त्याचं. आणि त्याच्या अशा मोकळ्या स्ट्रीप आहे त्या. मग त्या अशा पाण्यात गेले की ते कुणीकडे पण जाते, फ्लो जसा असेल तसं. आणि मी पाय हलवला ना त्या पायात माझ्या गोल 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 अशा अडकायच्या. आणि त्याच्यामुळे मला पुढं जायला लय एनर्जी लावावी लागायची आणि त्यात माझा दम भरल्यासारखं व्हायचं.
पण ते आधी आम्ही वर्कशॉपच्या वेळेस असंच मध्ये शिकलो की कोण किती वेळ राहू शकते बाबा पाण्यात, म्हणून असंच आम्ही मध्ये बुडून थांबायचो, बघू कोण किती सेकंद वगैरे लावायचं, असं मध्ये शिकले. तर त्याचा फायदा तिथं झाला. आणि ते झालं सगळं तिथलं शूट की लगेच परत झोक्यावरचं जे रोमॅन्टिक आम्ही बसलेलो एका पोजमध्ये, ते तिथला सगळा काजव्याचा ते ड्रामा आहे, तर त्याचं शूट होतं. आणि एक शॉट होता की ज्याला कंटिन्यू असा झोका पाहिजे होता. मग आम्ही मेकअप वगैरे करून बसलो सगळं हे करून, आणि ते पाण्यात आम्ही, आणि पाण्यातलं ह्याचं की भाऊ एक शॉट जो दिसते तिथं गोल फिरली मी, ते तिथं भाऊ म्हणलेले की तू ये माझ्याकडे असं सरळ पोहत. तर मग आतमध्ये गेल्यानंतर मला असं वाटलं की बाबा मी गोल फिरू शकते. तर मग ती ऑन दी स्पॉट मी अशी गोल फिरलेले आहे, 2-3 अशा चक्रा मारलेल्या आहेत. आणि ते झालं. मग ते पाण्यात अंडर वॉटर पोहलेलं आणि ते गोल गोल उलटा पालत सगळी झालेली आमची. आणि परत झोक्यावर बसलो, झोका कंटिन्यू चालू होता. मला लागलं गरगरायला, मला म्हणजे काहीच ते पाण्यातलं आणि परत झोका कंटिन्यू झालं. मला असं थोडंसं असं गरगरल्यासारखं व्हायलं. मग ती एका पोजमध्येच बसायचं होतं आम्हाला. मग म्हणलं मी डोळं झाकून बसते, म्हणलं म्हणजे जरा कमी होईल. मग मी असं डोळं झाकून बसते तर अजूनच जास्त गरगरायला लागलं. मग मला असं थोडं उलटी यायसारखं व्हायलं. मग मी मला झोका थांबा, मग माझी उलटी झाली तिथं. आणि मग ते झोक्याच्या गाण्याचं ते असं झालं. आणि आभाळ रातीच्या गाण्याचं मी असं शिकलेली नाही आहे डान्स, असं आवड म्हणून करायची. मग आमचे जे कोरिओग्राफर आहेत रंजू सर, आणि ज्यांनी मला तो डान्स शिकवला आहे तन्वी पालो म्हणून आहेत मॅडम त्या. तर आमचं ह्याचं डान्सची प्रॅक्टिस चालू होती. आणि मी असं नॉर्मल असं बॉलिवूड डान्स केलेला अशी आहे. आणि तिथं एकदम नाही का मुद्रा आणि असं हे गोल फिरणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मला थोड्या तसं अवघड चाललं होतं. आणि मग त्याच्यासाठी मी खरं असं टेन्शनमध्ये होती की कसं होईल बाबा आणि काय. म्हणजे आत्तापर्यंत कसं मी आता कुठलं गाणं आलं असेल तर त्यातली स्टेप कॉपी करायची आणि घरी करायची असं करत होते. पण ह्या गाण्यामध्ये मी स्वतः करणार होते आणि मला लोक नंतर कॉपी करणार होते की बाबा त्या गाण्यात अशी स्टेप आहे म्हणून. तर मग ते पण तेवढंच भारी झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी अशी जरा टेन्शनमध्ये होते की कसं होईल बाबा, काय होईल. जसं टाईम भेटत तसं मी प्रॅक्टिस करायची त्याची. आणि त्यात काय होत होतं, बाकीचं सगळं व्यवस्थित येत होतं, पण जेव्हा मी गोल चक्कर मारायची ना माझा बॅलन्स जायचा, ते मला गोल फिरता येत नव्हतं. तर मग आणि शूटला गेलो तिथल्या, आणि माहीत नाही म्हणजे तिथं काय झालं, म्हणलं जसं येईल तसं येईल, मी करणार, म्हणलं झोकून देणार, म्हणलं जेवढं करता येईल तेवढं करायचं म्हणलं. आणि ते मला असं वाटतं अर्ध्या तासात झालं असं सगळं डान्सचं. अर्ध्या तासामध्ये ते सगळं, कारण दिवस म्हणजे पहाट होत होती आणि दिवस उजाडत होतं, त्यामुळं पटकन घ्यायचं होतं आम्हाला. आणि अभय दादा जे आहेत, ज्यांनी माझ्या भावाचं कॅरेक्टर केलेलं आहे मूवीमध्ये, वंदीच्या भावाचं, तर तो म्हणला की तृप्ती काही पण कर, पण तुझा प्रत्येक टेक बेस्ट दे, कारण दिवस यायला आहे आणि आपल्याला नंतर चान्स नाही, पटकन हे उरकायचं आहे, तू तुझं बेस्ट दे. मग मी केलं आणि झालं ते. आता जे काही झालंय ते दिसतंय आणि असं म्हणजे होतं त्याचं सगळं. किती छान, म्हणजे खूप मेहनत केली आहेस. हा. आता समजे तुझ्याकडे येते की काय सांगशील, त्या दोघांनी एवढे भरभरून किस्से सांगितले, तू कोणतं गाणं सगळ्यात जास्त एन्जॉय केलं शूटिंग दरम्यान? मी भुंगा फाईटच केले एन्जॉय. माझं सगळ्यात फेवरेट गाणं तेच आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा गाणं भाऊने ऐकवलं होतं त्यावेळेस माहीत नव्हतं म्हणजे कुणाला गाणं आहे ते, म्हणजे तर मला तर वाटायचं तसंच गाणं आहे म्हणून, तेच नाचणार आहे असं वाटत होतं. आणि ज्यावेळेस गाणं ऐकत होतो त्यावेळेस असं वाटलं याला आपण ह्या गाण्यात पाहिजे, मी पण पाहिजे ह्या गाण्यात, थोडा का असं ना पण पाहिजे. आणि मग भाऊने परत सांगितलं की तुम्ही दोघं आहे ह्या गाण्यात. मग मला लय आनंद झाला. आणि आनंद झाला मग तिथनं परत आपले वर्कशॉप चालू झाले डान्सचे. आणि एक गोष्ट होती, मला डान्स येत नव्हता. जिम करून करून माझी बॉडी एकदम स्ट्रीप झाली आणि अंगच हालत नव्हतं.
ज्यावेळेस रणजित सरांनी बघितलं त्यावेळेस रणजित सर म्हणले, अरे तुला लय काम करावं लागणार आहे." आणि तेवढं त्याने काम केलं. एका मिनिटात ओळखलं, तुला लय काम करायला लागणार आहे. मी म्हटलं करतो. वा हो. आणि मला एक भाऊंकडं शिकलेलो आहे गोष्ट, की एखादी गोष्ट जर येत नसेल ना तर मनाच नाही येत नाही, करायचे तर प्रयत्न करायचा, ते करायचे आणि 100% येतंय म्हणायचे मला. आणि मी ह्या गोष्टीत मी त्यांच्याकडं शिकलेली ही गोष्ट आहे, ती मला लय उपयोगी पडली फिल्मसाठी आणि इथून पुढे बी पडतेच. मग वर्कशॉप चालू झाले. आम्ही 7-8 दिवस रोज दिवसभर डान्स करायचो रोज आणि प्रॅक्टिस चालू असायची. आणि मग ज्यावेळेस उद्या शूट लागणार आहे गाण्याचं, भोंगा फाईटचं, त्यावेळेस आदल्या दिवशी रणजू वर्गीस सर आलते. तर ते म्हणले, भाऊना तुम्ही हे एंट्री करा, असे चष्मा घेऊन. ते एंट्री आहे ना माझे ते. मग भाऊ म्हणले, ते मला नको, ते तू कर, संभाजीला दे. मग मी लय खुश झालो, माझी एंट्री आहे ह्या गाण्यात. आणि ते गाणं असं होतं ना, की ते गाणं काने पडताना आम्ही सगळे सेटवर सगळे नाचायचो. आणि मला कधी वाटलंच नाही की मला डान्स जास्त करायचा आहे किंवा ही असं करायचं आहे तसं करायचं आहे. ज्यावेळेस मी सेटवर आलो ना, आणि ती एंट्री मला आदल्या दिवशी शिकवली होती, तेवढंच फक्त 1-2-3 वेळा झालं होतं. आणि ज्यावेळेस मी सेटवर गेलो त्यावेळेस काय माहिती, ते गाणं ऐकून जे माझ्या अंगात सगळं अंगात एवढं भरलं होतं, ते सगळं तिथं देऊन टाकलं. सगळ्या गाण्यांच्या बाबतीत तसं झालंय. म्हणजे गाणं शूट व्हायच्या आधी आम्ही सगळं असं होतं की बाबा ह्यांना डान्स येत नाही, मी पण असं त्या सगळ्या टेन्शन मध्ये होते. पण जेव्हा शूट चालू झालं, ती गाण्यातच एवढी अशी ताकद होती की करून टाकला आम्ही जसं जमेल तसं. आणि मला एक आठवतंय भाऊ, टेक झाला, कट जरी बोललं ना तरी मी नाचत होतो कडेला. मी थांबलो नाही आणि तो पूर्ण दिवसभर गाणं एक पूर्ण शूट केलं आणि दिवसभर मी नाचत होतो. म्हणजे त्यांनीच एवढं एन्जॉय केलं म्हणून आता सगळे प्रेक्षक त्या आणखी एन्जॉय करतात. भावना विचारेल, भाऊ एका गाण्यात म्हणजे एका चित्रपटात जेव्हा 8 गाणी येतात तेव्हा असं वाटायला नको, असं दिग्दर्शकाला किंवा प्रेक्षकांनाही असं वाटतं की 8 गाणी आहेत, मग अख्खा चित्रपट तो गाण्यांनीच भरून असेल किंवा गाण्यांनी भरलेला असेल तो चित्रपट. असं न होता ती चित्रपटाची कथा तीही कुठे कमी न पडू देता प्रत्येक गाणं हे वेगवेगळ्या धाटणीचं करणं, हे दिग्दर्शक म्हणून किती टफ होतं तुमच्यासाठी? दिग्दर्शक म्हणून टफ होतं, हा साहजिकच टफ होतं. कारण 8 गाणी आहेत आणि ती गाणी मला अशीच गाणी म्हणून टाकायची. जसं आपल्याकडे असतात, आपण बघतो की काही संबंध नसतो, मग मध्येच इकडून 10 जण इकडून 10 जण येतात, नाचतात आणि ते काय कळतच नाही गाण्यासोबत, म्हणजे सिनेमासोबत काय. तर ते तसं काही होऊ द्यायचं नव्हतं मला. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की बाजारामध्ये काय काय होतं, टायटल सॉन्ग आता तुम्ही बघताय ते वा छान छान दिसते, ते व्हिज्युअली खूप सुंदर आहे. बाजार म्हणजे एक आपलं सौंदर्य असतं ना बाजारातल्या छोट्या छोट्या गोष्टी, त्या पालावर टाकलेल्या रंगीबिरंगी कपडे, बैलांच्या गळ्यातल्या चांगाळा, घंटा, अशा खूप गोष्टी बाजारातल्या आहेत आणि त्याचे एवढे सुंदर शॉट्स आहेत. मग ते कळत नाही कधी आपण ते गाणं सुरू कधी झालं आणि संपलं कधी. आणि सोबत त्याच्यात सीन्स घडतात सिनेमाचे. म्हणजे जसं की मी म्हणलं की दोघं ही काय बाजारात खरेदी करते, तो काय खरेदी करतो, मग शेवटी तो झिंगा मुंबईलवाला. तर असं प्रत्येक गाणं आहे. भोंगा फाईटचं पण सांगितलं की ते गाणं कशामुळे आहे सिनेमात. असं प्रत्येक गाणं रिझन नसताना आलेलं नाही सिनेमात, आणि ते सिनेमाच्या गोष्टी अजून खूप स्ट्रॉंग करतं. आपल्याला तशी बघायची सवय आहे, पोएटिक म्युझिक सोबत ऐकायची. म्हणजे असं नुसतं बोलणं आणि संगीतासोबत त्या गोष्टी आपल्याला जास्त पचतात. म्हणजे आपल्याला सवय आहे तशी, भारतीय माणसानं तशीच सिनेमा बघतो आपण. त्यामुळे ती 8 गाणी जरी असली ना तरी त्यातलं एकही गाणं तुम्हाला असं वाटणार नाही की अरे हे का आलं गेलं. तर सिनेमाला त्यातल्या प्रत्येक सीनला पुढे घेऊन जातं आणि खूप स्ट्रॉंगली पुढे घेऊन जातं. अशा अर्थाने म्युझिकल आहे तो सिनेमा. ओंकारला विचारायला आवडेल, ओंकार 8 गाणं कंपोज करताना आत्ता ऐकलेले किस्से आणि तुमच्याही काही मागचे किस्से असतील, तर एखादा किस्सा एका गाण्याविषयीचा मला ऐकायचा आहे की या गाण्यात हा किस्सा घडलेला आणि आता हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं आणि एवढा चांगला प्रतिसाद, प्रत्येक गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. तो किस्सा कंटिन्यू करतो मी, जो आत्ता भाऊंनी सांगितला.
सुरुवातीला सिनेमामध्ये 5 गाणी ब्रीफ केली होती मला भाऊंनी आणि म्युझिकल फिल्म आहे हे सगळं मला सिच्युएशन्स सांगितल्या होत्या. त्यानंतर 6वं गाणं जे ॲड झालं ते त्यांच्या डोक्यात खूप आधीपासून होतं, पण ते गाणं होईल असं म्हणजे मला माहिती नव्हतं. आणि ते आहे कडूबाई खरात यांनी गायलेलं गाणं, ज्याच्यामध्ये स्पेशल शशिकांत धोत्रे यांचे जे काही तुम्हाला स्पेशल गोष्टी आहेत आर्टवाल्या त्या तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहेत. आणि 6 गाणी झाली, म्हटलं ठीक आहे फुल म्युझिकल झाली फिल्म. आम्ही BGM केलं आणि BGM झाल्यानंतर BGMमध्ये 1-2 ओळी अशा कोरसमध्ये मी रेकॉर्ड केल्या होत्या. त्या भाऊंना इतक्या आवडल्या की म्हणाले की ह्याचं गाणं होऊ शकते. सो मग ते 7वं गाणं ॲड झालं परत. आणि तसंच एक डोळ्या जेवणाचा सीन होता, तिकडे महिलांनी थोडंसं कोरस आणि हमिंग केलं होतं. तर तो कोरस ऐकून त्यांना वाटलं की डोळ्या जेवणाचं एक गाणं करूया आपण. त्या सिच्युएशनवरती परत 8वं गाणं ॲड झालं. सो तर हा 8 गाण्यांचा छान प्रवास आहे. मग अशी बुंगा फाईटचा किस्सा सांगत होता संभाजी. तर ह्या पोरांनी इतका भारी डान्स केलाय की मी ते पाहायचं. रंजू वर्गीसनी यांच्याकडनं ते कसं कोरिओग्राफ करून घेतलं माहिती नाही बाबा, पण हे मेहनती आहेत, 3घही जण इतके मेहनती आहेत आणि हटत नाहीत, मागे हटत नाहीत. खूप जास्त एनर्जी आहे आणि काहीतरी करण्याची जिद्द आहे. बुंगा फाईट गातो, बसल्या बसल्या ऍक्शन करा. चालो. तुझ्या गालावरचा तिळ तुला बघून घातली शिळ ग, गालावरचा तिळ तुला बघून घातली शिळ ग, रूप तुझं देखन बघून बसली दात खिळ ग, रूप तुझं देखन बघून बसली दात खिळ ग, मिशीला आणला म्या पिळ. बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा फाईट बुंगा फाईट बुंगा फाईट 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 बुंगा फाईट बुंगा टाईट बुंगा रातेला ब्राईट बुंगा फाईट 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 बुंगा. पण राजेश्वरी 4 गाणी गायली असते या चित्रपटात. आत्ता तू ते गाणी बघते आणि त्याला तुझा आवाज आणि प्रेक्षकांचा येणारा तुझ्यापर्यंतचा तो प्रतिसाद, हे सगळं किती एन्जॉय करते आणि कसं वाटतंय आता खरं तर? सो बेसिकली लहानपणीपासून स्वप्न होतं प्लेबॅक सिंगिंगच करायचं. आणि कुठल्याही गायिकेचं हे स्वप्न असतं की सोनू निगम यांच्यासोबत कधीतरी गायला मिळावं, आणि ते माझ्या नशिबात खूप लवकर आलं, हे मला अतिशय मान्यच आहे. आणि त्याचा मला खूप आनंद आहे की या चित्रपटातली 2 गाणी मी त्यांच्यासोबत गायली आहेत आणि माझं खूप मोठं स्वप्न इथेच पूर्ण झालं. आणि ते लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा त्यावर खूप सुंदर येत आहेत. त्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की तिचा जो इनोसन्स आहे तो माझ्या आवाजात कुठेतरी परफेक्ट होत आहे. सो त्याचा खूप आनंद आहे. आणि पर्सनली मला झोका हे गाणं खूप आवडलं होतं जेव्हा मी ऐकलं होतं पहिल्यांदा तेव्हाच, आणि त्यानंतर ते गातानाही मजा आली. आणि आता मला एक किस्सा सांगायचा ॲक्च्युली. माझ्या मैत्रिणीची लहान मुलगी आहे, ती अगदी एक 5 वर्षाची वगैरे असेल. तर तिचा मला आवर्जून ती भेटली होती तेव्हा म्हणाली की मला त्या झोक्यात जाऊन बसायचंय. ते जे दोघं बसलेत तिथे मला पण बसायचंय, मला पण ते फुगे बुडबुडे आणि तो काजवा ते सगळं एन्जॉय करायचंय. सो मला वाटतं लहान मुलांचं जे स्वप्न असतं ते सरांनी इतकं सुंदर ड्रीमी जे दाखवलंय ते बघण्यासारखं आहे. आणि तितकंच कुठल्याही कपलला सुद्धा वाटावं की आपण ह्या सीनमध्ये असतो तर कसं वाटलं असतं, किंवा आपल्या प्रियकरासोबत हा सीन एन्जॉय करण्यासारखा आहे. सो मला वाटते कुठल्याही जनरेशनला रिलेट होणारी सगळी गाणी झाली आहेत आणि चित्रपटसुद्धा. तर मोठ्या पडद्यावर बघण्यात वेगळी मजाच आहे ती. सोनू निगम यांच्यासोबत ते गाणं गायलंय, त्यांच्यासोबत काम करण्याचा तो अनुभव कसा आहे? माझं रेकॉर्डिंग पुण्यात झालं होतं आणि सोनूजींचं मुंबईत झालं होतं. पण सोनू सरांनी जेव्हा गायलं तेव्हा ऑलरेडी माझे वोकल्स होते त्यात. सो त्यांनी ऐकल्यावर विचारलं होतं ओमकार आणि सरांना की हा कोणाचा आवाज आहे, छान गायले असं. सो मला वाटते तेच सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आणि त्यानंतर मग गाणं तर तुम्ही ऐकताच आहात. ह्याने आहे ना झोक्याच्या गाण्याची चाल लावली आणि मला पहिल्यांदा ऐकवत, आणि आम्ही प्रत्येक गाणं असं एन्जॉय केले. म्हणजे रात्रभर धमाल करायचो आणि मी चेक करत राहायचो की हे लोक गुणगुणतील का. मला एकच वाटायचं की खूप साधं असावं, की कोणालाही कोण पण गुणगुणू शकलं पाहिजे. आणि मला माहिती आहे की ते गाणं
ज्यावेळेस त्यानं चाल ऐकवली ना, की मला ती सुरुवातच खूप आवडली. जी कोरस म्हणजे साज सावरून सख्या झाल्या बाई गोळा हिरव्या झाडाला बहर जणू तोळा तोळा, ते लिहिले पण तेवढं सुंदर. ते ठरवूनच लिहिलेलं आहे. म्हणजे सिनेमात तसा प्रसंग आहे नागपंचमी आणि त्या ह्याच्यामध्ये एक तसा डायलॉग पण टाकलाय मी सुरुवातीला, नवरा काढायचा. माहिती आहे का तो 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 फार मला आता होतंय का नाही मला माहित नाही, पण एक 10 वर्षापूर्वी वगैरे असं व्हायचं. म्हणजे बायका झोका खेळायच्या ना गावाकडच्या, तर ते चिंचेच्या लिंबाच्या अशा डहाळीमध्ये, त्याला डहाळी म्हणतो आम्ही, पाला म्हणजे तो जाऊन काढून आली की ती धाडशी, म्हणजे तेवढा उंच झोका घेऊ शकते म्हणजे ती धाडशी आहे, म्हणजे ती नवरा काढू शकते. पाला म्हणजे नवरा, असं ते हे होतं. आणि मग ते असं जी खूपच धाडशी आहे ना, ती अगदीच त्या ढाल्या ह्याच्यामध्ये जाऊन तोंडाने पाला काढते. म्हणजे तिचं वेगळं, म्हणजे त्याच्यासाठी वेगळं. ती त्यासाठी डायलॉग होता की हाताने काढला की लय मार भेटते आणि तोंडाने काढले की लय पप्प्या मिळतात. असं ते ते खरं खरं होतं बरं का. म्हणजे हे जुन्या लोकांना किंवा हे माहीत असणार, आता होतं की नाही मला माहीत नाही. हे सगळं होतं. आणि मग मला ती सादगी आवडली. साज सावरून सख्या झाल्या बाई जवळ, म्हणजे हे भारी आहे ओंकार. पण ते मला उंच उंच इंच 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 मला काय म्हणलं अरे हे कसं काय मला. मग आम्ही दोघं रात्रभर गायचो म्हणजे माझं गाणं म्हणजे मी सपोर्ट करणार ह्याला. आणि मी म्हणणार मला अजून जमीन आहे म्हणणार, मी म्हणणार ह्यासोबत, दाणं भरलं झाड झुकलं बहार झेपोना आली वावटळ झालं खारीवर उंच उंच, तिथं थांबणार मी, तू म्हणणार. कारण ते पण तरी देखील शेवटी ती गाणं मी म्हणलं की नाही, ती लोकांच्या तोंडात बसो नाहीतर नाही बसो, पण ह्याच्यात काहीतरी असं आहे म्हणलं, जे मातीतलं सुगंध येतो, म्हणजे असं त्या चालीतच. मग ते धाडस करून ठेवायला लावलं. आणि आज सगळ्यात जास्त ते पळते गाणं, म्हणजे रिलीजच्या अगोदरच मल्टीमिलियन्समध्ये येते. सो ते एक मला आठवलं होतं ते, की त्याची प्रक्रिया गा की एकदम तिघं मिळून गाव आपण. चढ झोका बाई उंच 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 ग, हे पाणी पोटातल हाले बाई इंच 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 ग, चढ झोका बाई उंच 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 ग, हे पाणी पोटातल हाले बाई इंच 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 ग, उडे फुल पाखरू पिकातून ग, सारा माळ दिस झोक्यातून ग, उडे फुल पाखरू पिकातून ग, सारा माळ दिस झोक्यातून ग, दान भरलं झाड झुकल भार झेपना, माळ देखना आली वावटळ झालं खालीवर पाचोळा सारा उडू 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 गेला. पुढे हे दान भरलं झाड झुकल वार झेपना, माळ देखना बावटळ झालं खालीवर पाचोळा सारा उडू 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 गेला. म्हणजे आता शेवटाला जमलंय, आता सगळं जमलंय. पण मी मगाशी ऐकलं की तोही सुंदर खूप गाणं गातो. छान आवाज आहे, मस्त. सो आता आपण मुलाखतीच्या शेवटी एक गाणं होऊनच जाऊ दे तुझ्याकडनं आणि ते शेवट करूया. एक गाणं म्हणायचं भाऊ, माझी लय दिवसापासून इच्छा आहे. मी काल पण म्हणलं होतं, ते जरा आमच्या सगळ्यांकडनं तुमच्यासाठी एक दुसरं गाणं आहे. मी असं आपलं जे काय भाऊने आज आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जे काय एवढ्या मोठ्या उंचीवर एक, तेच म्हणाल मी, जे काय आम्ही सगळे जिथनं आलो का ते आजपर्यंत आमच्यासाठी लय काय आहे आमच्यासाठी. त्यासाठी भाऊ एक गाणं म्हणतो. किती गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण, किती गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण,
आम्ही कलाकार तुमचे उपकार, आम्ही कलाकार तुमचे उपकार, कसं मी फेडावं माझ्या कातड्याचा जोडा शिवावा, वाटे मला तुमच्या पायात हवा. थँक्यू. मला माहित आहे ते कसे तयार झालेले आहेत आणि ते कुठून आलेले आहेत. तावून सुलाखून निघालेलं खणखणीत असं पोलाद आहे. आणि आत्ता तर सुरुवात आहे त्यांची, माझी पण. मी आत्ता फक्त प्रॅक्टिस केली. मी स्वतः पण एक कोर्स पूर्ण केला आहे. खरी माझ्या इथून पुढं आहे. खरं फिल्म मेकिंगची जी असली आमच्याकडे नाहीच आहे मुळात. काय म्हणजे एकदा छातीला माती लागली काय होईल ते होईल, त्यातली माणसं आहे आम्ही असं. त्यामुळे काय जायची काय भीती नाही. आणि ही तशीच तयार झालेली लेकरं आहेत सगळे. मला सजनापेक्षा ना मी पुढच्या त्यांच्या वाटचालीची वाट बघतोय. वा, नक्कीच आम्ही सगळेच बघतोय. पण सजनाचा प्रवास एक खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. जेव्हा आपण प्रत्येक वेळेस बोलत असतो, जसं आधी तुमच्याशी बोललो, त्यांच्याशी बोललो, आता यांच्याशी बोललो, प्रत्येकाकडे वेगवेगळं खूप काही सांगायला आहे. या चित्रपटाची तशीच गाणी आहे. प्रत्येक गाणं काहीतरी वेगळं सांगून जातंय. सो आता ते लवकरच प्रेक्षक बघतील आणि तुम्हा सगळ्यांना सांगतीलच की कसं वाटलं त्यांना. ते प्रत्येक गाणं तर सांगतात, पण संपूर्ण चित्रपट कसा वाटला तुम्हाला, त्यांना आता काय सांगावं असं वाटेल, काय आवडेल सांगायला प्रेक्षकांसाठी? मी वैयक्तिक माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शब्द जर काय असेल ना, तर मी एका शब्दात सांगू शकतो की माझ्या कुठल्याही माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शब्द असावा, आणि तो शब्द आहे प्रेम. आणि मी प्रेम पेरणारा माणूस आहे. मला आवडते जेवढं जमल तेवढं. आणि सजनाच्या माध्यमातून पण मी प्रेमच पेरलंय. जास्त बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो की थिएटरमधनं बाहेर जाताना लोक ते हृदयात प्रेम घेऊन जातील. थँक्यू सो मच सगळ्यांना आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.